पिंपरी चिंचवडमध्ये आता पक्षप्रवेशांच्या घडामोडींना वेग आलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीतल्याच घटक पक्षाचे म्हणजे भाजपचे 3 माजी नगरसेवक, एकनाथ शिंदे गटाचा 1 माजी नगरसेवक आणि त्यासोबतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले 4 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश करून घेतलेला आहे. याच संदर्भात आपण बोलणार आहोत. आत्ता अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश भोल आपल्यासोबत आहेत. हे आत्ताचे झाले प्रवेश, आणखी किती प्रवेश आपल्या वेटिंगमध्ये आहेत? भारतीय जनता पार्टीचे तसेच शिवसेनेचे बाकीचे जे नगरसेवक आहेत त्यापैकी आज साधारणतः अजून 7-8 प्रवेश निश्चित होतील. आज 8 प्रवेश झालेले आहेत आणि अजूनही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे त्या प्रतीक्षेत आहेत की ते पण येऊ इच्छितात. इथे ते पुढच्या 2-4 दिवसात ते चित्र स्पष्ट होईल. आत्ता जे प्रवेश झालेले आहेत त्यात मोठी नावं दिसत आहेत. नाही, त्यांची स्वतःची इच्छा होती. भारतीय जनता पार्टीतले जरी ते होते तिथे पूर्वी, आज त्यांची इच्छा होती की अजितदादांसोबत यायचे आणि अजितदादांच्या पक्षाकडनं निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे आता आपण पाहिलं असेल की उद्धव ठाकरे गटाचे माजी शहर अध्यक्ष सचिन भोसले त्यांनी सुद्धा प्रवेश केला. सीमाताई सावळेच्या स्थायी समितीच्या भारतीय जनता पार्टीकडनं अध्यक्ष होत्या, त्यांनी सुद्धा आज इथं प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर प्रमोद कुट्टे जे शिवसेना शिंदे साहेबां गटाचे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, त्यांनी सुद्धा स्वतः तिथं प्रवेश केलेला आहे. परंतु असं महायुतीमध्ये ठरलेला एक नियम की आपण अंतर्गत घटक पक्षातले फोडाफोडीचं राजकारण करू नये. तरी सुद्धा या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असले पावले उचलले जात आहेत. थेट अजितदादाच पक्षप्रवेश करून घेत आहेत. पहिली गोष्ट तर आम्ही फोडाफोडीचं राजकारण करत नाहीये. किंवा आज जी मीटिंग ठेवली होती दादांनी सकाळपासून, ते पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या लोकांनी ज्या लोकांनी पक्षाकडे अर्ज केलेला आहे, जी लोक निवडणूक लढू इच्छितात अशा लोकांनाच आज फक्त बोलवलं होतं. परंतु त्यातूनही काही लोक आमच्या संपर्कामध्ये होते. ते म्हणले दादा आम्हाला आज भेटतील का, आणि ते स्वतःहून आलेले आहेत. त्यामुळे आम्ही काही फोडाफोडी केलेली नाही. तर आता भारतीय जनता पार्टीचे जे आज 3 प्रवेश झालेले आहेत त्यांची स्वतःचीच मानसिकता आणि इच्छा नाहीये तिथं काम करण्याची, किंवा त्यांना इनसिक्युअर वाटते तिथं की त्यांना मागच्या 5 वर्षामध्ये चांगली ट्रीटमेंट तिथं मिळाली नाही. त्यामुळे त्यांना अजितदादांचा स्वभाव, अजितदादांची वागण्याची पद्धत, आणि आम्ही राष्ट्रवादीमध्ये इतकी वर्ष इथं काम करतोय त्यामुळे आम्ही सर्वांनाच न्याय सारखा देतो. त्यामुळे त्यांना तिथं असुरक्षित वाटतं म्हणून त्यांनी स्वतःहून प्रवेश केला. आम्ही त्यांच्या मागे लागलो नाही. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मैत्रीपूर्ण लढत व्हावी, परंतु कटुता निर्माण होऊ शकते, तेढ निर्माण होऊ शकते. यामुळं असे जर फोडाफोडी झाली तर नाही, कटुता निर्माण व्हायचा काय प्रश्नच येत नाही ना. मी आताच स्पष्ट केल्याप्रमाणे आम्ही कोणाला तिथं बोलवलेलं नव्हतं. त्यांना सुरक्षित वाटत नाही त्यांच्या पक्षामध्ये. तर उबाटाचे 4 जण आज आलेले आहेत. उबाटाचे 4 जण आले तर आम्ही काय कोणाला फोडाफोडी तर केलं नाही. त्यांनाच वाटत असेल असं की पुन्हा आपल्याला शिवसेनेत तिकडे निवडणूक लढता येणार, कारण शिवसेनेचे 2 भाग झाले आहेत. त्यामुळे त्यांना तिथं स्वतःला अनसुरक्षित वाटतंय. त्यामुळे ते स्वतःहून इथं त्यांनी प्रवेश केलाय. तरी आम्ही त्या लोकांचा आज प्रवेश इथं करून घेतलेला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज महायुतीतल्या घटक पक्ष म्हणजे भाजपचे 3 आणि एकनाथ शिंदेचे 1 असे 4 माजी नगरसेवकांचा प्रवेश करून घेतला आणि पुढं आणखी महायुतीतल्याच 6 ते 7 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश करून घेणार आहेत. त्यामुळं हे जे फोडाफोडीचं महायुतीतलं राजकारण सुरू झालेलं आहे हे पाहता महायुतीत कटुता निर्माण होऊ शकते का, महायुतीत तेढ निर्माण होऊ शकते का, हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.